हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना सध्या आपण अकाउंटिंगचं बेसिक नॉलेज बघतोय। सध्या मी एक छोटीशी सिरीज सुरू केलेली आहे, याच्यामध्ये आपण अकाउंटच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट बघतोय, ज्या महत्त्वाच्या आहेत, बेसिक आहेत, पण त्या क्लिअर असणे गरजेचे आहे। याच्यामुळे आपण अकाउंटिंगमधले एक छोटे छोटे पॉईंट बघतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। तर आधी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आपण बघू। ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिस बिटवीन टू पर्सन और पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन। ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण पैसे देऊन काहीतरी घेतोय, वस्तू घेतो किंवा सर्व्हिस घेतो, ते याला काय म्हणतात, ट्रान्झॅक्शन म्हणतात। किंवा आपण पैसे घेतो आणि वस्तू देतोय किंवा सर्व्हिस देतोय, किंवा पैसे देतोय आणि वस्तू घेतो किंवा सर्व्हिस घेतो, तर याला काय म्हणतात, ट्रान्झॅक्शन म्हणतात। एक्सचेंज ऑफ समथिंग इन टर्म्स ऑफ मनी बिटवीन टू पार्टीज, दोन व्यक्तीमध्ये ज्यावेळेस पैसे घेऊन व्यवहार केला जातो, वस्तूची देवाणघेवाण होते किंवा सेवा प्रदान केल्या जातो, वस्तू किंवा सेवा प्रदान केल्या जातात, ते याला काय म्हणतात, ट्रान्झॅक्शन म्हणतात। आणि ट्रान्झॅक्शनचे दोन महत्त्वाचे टाइप्स असतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। आता ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये, ज्या व्यवहारामध्ये पैसे देऊन व्यवहार केलेले आहेत, तर याला म्हणतात मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ज्या व्यवहारामध्ये आपण पैसा कुठेच यूज केलेला नाही आहे, पैसे न घेता त्या गोष्टी झालेल्या आहेत, तर याला म्हणतात, याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात। अकाउंटिंगमध्ये आपण फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो, ठीक आहे। मॉनिटरी ट्रान्झॅक्शनसुद्धा दोन टाईपचे असतात, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन। आता उदाहरणार्थ आपण वस्तू गुड्स परचेस केल्या आपण 10,000च्या, 10,000 दिले आणि आपण वस्तू खरेदी केल्या, मग ही झाली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, ठीक आहे। किंवा आपण सॅलरी पेड केली, सॅलरी 5,000 रुपये पेड केली, ठीक आहे, रेंट पेड केला। किंवा आपण मशिनरी परचेस केली, मशिनरी आपण परचेस केली 50,000ची, कॅश 50,000 दिली आणि मशिनरी घेतली, तर या सगळ्याला काय म्हणतात, ह्या झाल्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, ठीक आहे। आणि तिथे आपण कॅश प्रत्यक्षात लगेच देऊन टाकले, आपण पैसे कॅश दिली आणि वस्तू खरेदी केल्या, सॅलरी 5,000 रुपये दिले आपण वर्करला, किंवा मशिनरी आपण 50,000 रुपये दिले, मशिनरी खरेदी केली, तर ह्या झाला कॅश ट्रान्झॅक्शन, ठीक आहे। आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्या वेळेस आपण वस्तू खरेदी केल्या, रामकडून आपण वस्तू परचेस केल्या, ठीक आहे, रामकडून परचेस केल्या आपण 5,000च्या वस्तू, ठीक आहे, 5,000च्या वस्तू आपण परचेस केल्या, पण त्याला आपण 5,000 रुपये दिले नाही, ठीक आहे, त्याला सांगितलं आम्ही पुढच्या महिन्यात तुला पैसे देतो, मग ही ट्रान्झॅक्शन कोणती झाली, ही झाली क्रेडिट ट्रान्झॅक्शन, ठीक आहे। किंवा आपण मशिनरी सोल्ड केली, मशिनरी आपण सोल्ड केली, 70,000ची मशिनरी सोल्ड केली, आणि ही 70,000ची मशिनरी सोल्ड केली, आपण मशिनरी दिली पण अजून त्याचे पैसे आपल्याला भेटलेले नाही, ठीक आहे, मग ही कोणती ट्रान्झॅक्शन झाली, ही झाली क्रेडिट ट्रान्झॅक्शन। बिझनेसमध्ये आपण जे व्यवहार रेकॉर्ड करतो, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज, याला काय म्हणतात, ट्रान्झॅक्शन म्हणतात। त्याचे दोन मेन टाइप्स असतात, मॉनिटरी, नॉन मॉनिटरी। जिथे पैशाचा उल्लेख आहे ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये, याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात। आणि त्याचे दोन मेन टाइप्स आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन। जिथे आपण लगेच पैसे दिले आणि व्यवहार झालेला आहे, पूर्ण व्यवहार करतानाच पैसे दिले किंवा घेतले, तर याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात। आणि ज्यावेळेस व्यवहार तर पूर्ण झाला पण पैसे आपण देवाणघेवाण पैशाची केली नाही, तर याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतात। नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पैशाचा कुठेही संबंध नाही आहे, अशा ट्रान्झॅक्शनला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात। उदाहरणार्थ बार्टर ट्रान्झॅक्शन। बार्टर म्हणजे काय, बार्टर सिस्टीम म्हणजे काय, 12 बलुतेदार पद्धती। बार्टर सिस्टीम म्हणजे काय, ज्यावेळेस पूर्वी पैशाचा जेव्हा उगम नव्हता किंवा वापर नव्हता, त्यावेळेस बार्टर सिस्टीम अस्तित्वात होती। बार्टर सिस्टीममध्ये काय केलं जायचं, सांभार आपले चपला शिवलेल्या तो कुंभाराला देईल आणि कुंभाराकडून मडके घेईल, ठीक आहे। म्हणजे त्यांनी काय केली, वस्तूची देवाणघेवाण केली, तिथे वस्तूची देवाणघेवाण तर झाली पण तिथे पैशाचा व्यवहार केला नाही, त्यांनी एक वस्तू दिली आणि दुसरी वस्तू घेतली, ठीक आहे। किंवा शेतकरी काय करेल, शेतकरी कुंभाराला धान्य देईल आणि त्याच्याकडून मडके घेईल, किंवा शेतकरी सांभाराला धान्य देईल, त्याच्याकडून चप्पल घेईल, किंवा लोहाराला धान्य देईल, त्याच्याकडून काम करून घेईल, किंवा लोखंडाच्या वस्तू घेईल, लोखंडाचे भांडे घेईल, तर या सिस्टीमला बार्टर सिस्टीम म्हणतात,
ठीक आहे. म्हणजे बार्टर सिस्टीम अंतर्गत ज्या झालेल्या ट्रान्झॅक्शन आहेत या नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर आता हे झालं रिसेंट डेजमध्ये आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कशाला म्हणू शकतो. आता जर समजा आपल्याला ट्रान्झॅक्शन एक्झाम्पल एक क्वेश्चन दिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर किंवा इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ओळखायला सांगितले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलं, एका वर्करला कामावरून काढून टाकलं. ठीक आहे. असं दिलंय डिसमिस ऑफ वर्कर किंवा एखाद्या वर्करला जॉईन केलं, न्यू जॉईनिंग सांगितली. मग या ट्रान्झॅक्शन याचा रेकॉर्ड कुठे होणार, याचा रेकॉर्ड HRM डिपार्टमेंटला होणार की न्यू वर्कर आला. ठीक आहे. किंवा नवीन व्यक्तीला अपॉइंटमेंट दिली किंवा एखाद्या व्यक्तीला काढून टाकलं तर हे HRM डिपार्टमेंट मेंटेन करेल, पण अकाउंटिंगमध्ये याचा रेकॉर्ड होणार नाही कारण ही नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मग या ट्रान्झॅक्शन या पॉईंटवर आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रान्झॅक्शन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रान्झॅक्शन, विच ऑफ द फॉलोइंग इज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. इज आणि नॉट या दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आयडेंटिफाय कॅश ट्रान्झॅक्शन, आयडेंटिफाय क्रेडिट ट्रान्झॅक्शन किंवा बार्टर ट्रान्झॅक्शन ह्या कोणत्या ट्रान्झॅक्शन आहेत, मॉनिटरी आहेत का नॉन मॉनिटरी आहेत. तर या टाईपने या पॉईंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पॉईंट छोटासा आहे पण महत्त्वाचा आहे. आपल्याला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय अकाउंटमध्ये माहिती पाहिजे आणि इव्हेंट म्हणजे काय. आपण अकाउंटमध्ये काय करतोय, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय, इव्हेंट रेकॉर्ड करतोय. मग जर समजा तुम्हाला ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय माहिती नाही, इव्हेंट म्हणजेच काय माहिती नाही, तर तुम्ही ट्रान्झॅक्शन पूर्ण अकाउंटिंग कशी करणार. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शनचे टाईप्स कोणते, इव्हेंट म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन कोणत्या असतात, इव्हेंट कोणत्या असतात हे ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारला जातो, आयडेंटिफाय द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन किंवा आयडेंटिफाय ट्रान्झॅक्शन फ्रॉम द फॉलोइंग किंवा आयडेंटिफाय इव्हेंट फ्रॉम द फॉलोइंग अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन, आयडेंटिफाय अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. किंवा आयडेंटिफाय अकाउंटिंग इव्हेंट फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. पुढीलपैकी ट्रान्झॅक्शन ओळखा किंवा इव्हेंट ओळखा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ओळखा, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ओळखा. तर या टाईपने आपल्याला या पॉईंटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचे सगळे आपल्याला बेसिक माहिती असणे गरजेचे. अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.